नमस्कार, मी राहुल निकम. रुद्र सिनेमॅटिक प्रेझेंट टीम डिल्पीच्या पॉलिटिकल पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत श्री मंगेश सुधाकरजी तांबे. मंगेश अण्णांचा परिचय द्यायचा म्हणजे जनसंघाचा राजकीय वारसा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा असलेला हा तांबे परिवार. मंगेश अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या राजकीय जीवनामध्ये अनेक पदं भूषवलेली आहेत. त्यात नगरसेवक पद असेल, उपनगराध्यक्ष पद असेल आणि आज सध्या ते बावळा विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत. मी स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. अण्णासाहेब, आपलं या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत, अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर मी जाणून घेऊ इच्छितो की आपला राजकीय प्रवास, आपली राजकारणामध्ये सुरुवात कुठून झाली, आपण या राजकीय क्षेत्रात आलात कुठून, हे आम्हाला जाणून घ्यायला सर्वात पहिले आवडेल. 1996 साली मी सर्वात अगोदर मुंबईला नोकरीला असताना घरची परिस्थिती तशी साधारण होती आणि म्हणून नोकरीला होतो. पण वडील या पारोळा शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते आणि त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की हा जो राजकीय वारसा घरामध्ये, की पणजोबा माझे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत, आजोबा, आजी, वडील लोकनियुक्त नगराध्यक्ष होते या शहराचे, तर त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी हा राजकीय वारसा चालत राहिला पाहिजे आणि जनसेवेचं हे जे माध्यम आहे नगरपालिका, याच्यामध्ये जो आपल्या घरातला प्रत्येक सदस्य योगदान देत आलाय, तर आपलं योगदान हे इथे थांबायला नको म्हणून मला त्यांनी मुंबईहून बोलवून घेतलं आणि पहिल्यांदा मला आमचे दोन्ही वॉर्ड रिझर्व असल्यामुळे वॉर्ड नंबर 13 मध्ये 1996 साली उभं केलं. नवीन मुलगा त्या काळातला आणि त्या काळातली ती फॅशन, मुंबई, ते कल्चर, मला हे सगळं नवीन होतं. मी निवडणुकीला मला बोलवलं, खरं फॉर्म भरला गेला, माझ्या सह्या घेतल्या, मी झोपून राहायचो, प्रचारही करायचो. ते सर्व नवीन होतं आणि मग त्या काळात 27 मतं मला फक्त मिळाले. लोकांनी टिंगल उडवली, टवाळी केली आणि मग त्यावेळेला एक जिद्द भेटली. ज्या वेळेला ती टिंगल टवाळी व्हायला लागली त्यावेळेला वाटलं की आपण चूक केली आणि वडिलांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करावं लागेल आणि म्हणून 96 पासून सुरुवात केली. आणि त्यावेळेला सतीशांना आमदार होते पारोळ्याचे, पण मी या शहराच्या मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय मोरेकाका यांच्या संस्थेत नोकरीला लागलो निवडणुकीनंतरच 96 साली. आणि त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणजे PA म्हणून मी काम करायला लागलो आणि म्हणून माझी सुरुवात राजकारणाची खऱ्या अर्थाने मोरेकाकांसोबत झाली. आणि 96 पासून हा जो प्रवास सुरू झाला, मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही दोघं जण, ते जिल्हा अध्यक्ष असताना त्यांच्याबरोबर सातत्याने फिरताना राजकारण शिकण्याची संधी मिळाली. आणि राजकारणामध्ये जे काही आवश्यक गोष्टी असतात, म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणतो, त्या जरा आजही या प्रवासानंतर, म्हणजे माझ्या राजकीय प्रवासात मी जे काही मिळवलं ते माझ्या अपेक्षेपेक्षा आणि किंवा ज्या समाजामधून आपण येतो, एक छोटासा समाज आहे अल्पसंख्याकांमधला, आणखीन अल्प, त्याच्यात ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेपेक्षा जास्त आपल्याला भगवंताने दिलं. लोकांच्या साथीने आपण ते मिळवलं आणि मग 2001 ला पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा उभा राहिलो. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पराभव झाला आणि मग पतपेढीच्या माध्यमातून राजकारण करायचं म्हणून मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये उभा राहिलो. त्यावेळेची ती अग्रगण्य पतसंस्था. आणि मग लोकांना त्यावेळेला वाटायला लागलं की कुठेतरी याच्यामध्ये गट्स आहेत आणि म्हणून सहकारातून श्री गणेशा झाला, मर्चंट मध्ये विजयी झालो आणि 6च महिन्यात तिथे चेअरमन झालो. आणि 5 वर्ष तिथे चेअरमन असताना 2005 साली सभासदांच्या लाभांशातून एक, आत्ताही ती धुळे रोडला जी स्मशानभूमी अमरधाम, ते नूतनीकरणाचा एक अभिनव प्रयोग महाराष्ट्रात केला. त्याचा गौरव त्यावेळेसचे जिल्हाधिकारी आणि शासनाने केला आणि पारोळा नगरपालिकेला त्यावेळेला त्या कामामुळे क्रमांक 1चं बक्षीस मिळालं. आणि मग लोकांच्या नजरेमध्ये काम येत गेलं आणि 2006 साली मग वार्डामध्ये पाण्याची समस्या असेल, कारण भीषण दुष्काळ पडला होता त्यावेळेला प्रभागामध्ये, आपण पाण्याची टाकी उभी केली आणि आपण जे कामं केले राहुलजी, त्या आजही म्हणजे इतरांचे कामं, मग मी कोणावर टीका नाही करत,
पण जे केले ते लगेच गेले. ते आज जर म्हटलं की ते काम आहे शाश्वत असं कुठेही ते दिसत नाही. पण 2005 साली लोकांच्या सहभागातून बनवलेली ही स्मशानभूमी आजही 25 वर्षानंतर दिमाखामध्ये त्याच तो कामाचा दर्जा एवढा सुंदर आहे की अजूनही ती त्या ठिकाणी माझे विरोधकही गेले तर त्यांना सुद्धा मान्य करावं लागतं. आणि मग मागच्या वर्षी पुन्हा योग आला की त्या बांधकामाला जुनं झाल्यामुळे पुन्हा रिन्युएशनची आवश्यकता होती आणि पुन्हा आपण 8 लाख रुपये तिथे खर्च केले, पदरमोड केला वैयक्तिक, आणि ती स्मशानभूमी पुन्हा नूतनीकरण केली. आणि मग असं करता करता 2006 साली पुन्हा प्रभाग म्हणजे वॉर्ड त्यावेळेसचा रिझर्व झाला महिलांसाठी. आणि मग जनतेने या सर्व कामाची दखल घेऊन पहिल्यांदा माझ्या पत्नीला विजयी केलं, नंतर मग मी विजयी झालो आणि मग तो राजकीय प्रवास पुढे चालतच गेला. आपण पहिले राष्ट्रवादीमध्ये होतात, नंतर आपल्याला शिवसेनेच्याही कामाचा अनुभव आहे. आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता आहात. हा राजकीय प्रवास, पक्षांतराचा प्रवास, याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. मी अगोदरच सांगितलं की माझा राजकीय जीवनाची सुरुवातच आदरणीय मोरे काकांच्या सान्निध्यातून झाली. त्याला कारणही तसं होतं की घरची परिस्थिती, मुळात घरामध्ये जनसंघाचा वारसा आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आहेत. वडील 18 महिने मिसाबंदी होते, त्या काळातले ती परिस्थिती ती मी स्वतः भोगलेली असल्यामुळे आजही ती डोळ्यासमोर येते. पण काही गोष्टींपुढे नाईलाज असतो. आणि शिक्षण झाल्याबरोबर आदरणीय मोरे काकांनी मला राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयामध्ये नोकरीला लावून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्या सानिध्यामध्ये राजकारण जे सुरू झालं, त्यांचा PA म्हणून, आणि मग हळूहळू 2007 पर्यंत आदरणीय काकासाहेब एक खासदार होते. 2007 ला एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. तोपर्यंत मी सुद्धा बँका, पतपेढ यांच्या माध्यमातून सहकारातलं राजकारण, त्यांच्या आशीर्वादाने बऱ्याच पदांपर्यंत गेलो. आदरणीय सतीश अण्णाही त्या काळामध्ये आमचे नेते होते. मोरे काका आणि सतीश अण्णा यांच्या सोबत काम करता करता 2009 साली कुठेतरी ते सार्वजनिक ठिकाणी आता सांगायला नको, पण लोकांना तो इतिहास माहिती आहे की मोरे काकांचा जो पराभव झाला त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की मतभेद आणि मनभेद झाले. आणि मग त्याच्यातून मी शिवसेनेत गेलो म्हणा किंवा मला पाठवलं गेलं म्हणा. आणि मला स्वतःला सुद्धा त्यावेळेला आज खुल्या दिलाने कबूल करायला हरकत नाही, काकांचा जो पराभव झाला होता ते शल्य मनामध्ये होतं. प्रचंड काम त्या माणसाने केल्यानंतर सुद्धा त्याचा जो पराभव झाला, स्वकीयांकडनं जो घात झाला, त्याच्यामुळे अनेक प्रकारचे राजकारण ते इथे सार्वजनिक सांगता येणार नाही, पण त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये जावं लागलं. आणि शिवसेनेमध्ये गेल्यानंतर मग अनेक वर्ष काम केलं आणि पुन्हा शिवसेनेमध्ये मैत्री सुरू असताना काही गोष्टी अशा घडल्या. मी अगोदरच सांगितलं की इथे त्याच्या चर्चा मला करता येणार नाही, निश्चितच. पण काही नाईलाज झाले. आणि मग जे स्वप्न होतं की आपल्या मूळ विचारधारेशी जुळता येईल का, कदाचित या घटनांचा परिपाक असा होता की ते नियतीला असं मान्य असेल की जे वडिलांचं स्वप्न होतं की काही कारणामुळे विचारापासून दूर जावं लागलं होतं, पण या नियतीने काही गोष्टी अशा घडवल्या. मला त्याचा पश्चातापही नाही, खंतही नाही. मला उलट आनंद झाला की मला माझ्या घरामध्ये परत जाता आलं. आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो लोकसभेपासून. आणि भारतीय जनता पार्टीमध्येच इथून पुढे आपल्याला राहायचंय आणि आपल्या विचारधारेशी इथून पुढे आपल्याला तडजोड करायची नाही. ठीक आहे. आता अण्णा, हाचा पॉडकास्ट हा नगरपालिका निवडणूक स्पेशल असल्या कारणामुळे आपण आता डायरेक्ट थेट मुद्द्यावर येतो. आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होतात, बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाकडून, महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी आपलं नाव पुढे येत होतं चर्चेसाठी. आता तुम्ही नगरसेवक पदासाठी लढतायत. नगराध्यक्षवरून नगरसेवक हा प्रवास मला वाटतं जनतेला आवडेल ऐकायला, कारण की कालपर्यंत आपण नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढाल हे साऱ्या मतदारसंघाला माहिती होतं, पण आज तुम्ही नगरसेवक म्हणून लढतायत. तर नगराध्यक्षवरून नगरसेवक येण्याची ही जी प्रक्रिया आहे ही समजून घ्यायला आवडेल. मी 4 वर्षापासून नगराध्यक्ष पदाचं म्हणजे माझं ध्येयच एकदा या शहराचं नगराध्यक्ष मी व्हावं ही आमच्या कुटुंबाची
आणि माझ्या वडिलांची इच्छा होती आणि त्यांनी मला तसं वारंवार बोलून दाखवलं होतं की एकदा या शहराचा तू नगराध्यक्ष झाला पाहिजे. आणि म्हणून आपण ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे जनतेच्या प्रत्येक सुखदुःखापासून, अडीअडचणींपासून, प्रभागाच्या समस्या, शहराच्या समस्या याला गेल्या 4 वर्षापासून अशा पद्धतीने हात घालत होतो. कोरोनाचा काळ असेल, सगळ्या याच्यात जनतेला धीर देण्यापासून, आणि मी पतपेढीच्या माध्यमातून जे राजकारण केलं, अनेकांना तो आर्थिक जो जाच होता सावकारीचा त्याच्यातून वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. तरुणांची, माता भगिनींची, वडीलधारी मंडळी जी आहे त्यांची आपण प्रभागामध्ये असेल, शहरामध्ये असेल, जी जी काय अडचण होती ती आपल्याला लक्षात येत होती. म्हणून आपण प्रयत्न करत होतो की एकदा जर नगराध्यक्ष झालो तर यांच्या या समस्या सोडवता येतील, आणि इच्छा असणं गैर नसतं. पण 4 वर्षामध्ये त्या कार्याने असा वेग घेतला की लोकांच्या सुद्धा अपेक्षा वाढल्या माझ्यासोबत की मंगेश यांना एकदा नगराध्यक्ष झाला पाहिजे. आणि मग पक्षाचा प्लॅटफॉर्म चांगला मिळाला, युवक चांगले होते. लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवड लढायची तर त्याच्यासाठी आरक्षण ही सर्वात मोठी समस्या आहे. कारण मी खुल्या प्रवर्गातला प्रतिनिधी असल्यामुळे सर्वसाधारण आरक्षण हेच आपल्याला लागू पडतं. आज जे उमेदवार आपल्या समोर येतील ते ओबीसी मध्ये सुद्धा लढू शकतात, जनरल मध्येही लढू शकतात, ही त्यांना मुभा आहे. पण ती सर्वसाधारण प्रवर्गातल्या माणसाला ती मुभा नाहीये. आणि म्हणून पक्षाकडे मी दावा करत होतो की माझं वय आता 52 नाही. मी 3 ते 4 वेळेला नगरपालिकेची निवडणूक लढवली, 2 वेळेला यशस्वी झालो, उपनगराध्यक्ष पर्यंत गेलो. आणि नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष बसला की नगरसेवकांच्या मर्यादा किती आहेत हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती नाही. पण आरक्षण सुदैवाने जनरलचं आलं, आणि म्हणून पार्टीला आपण सांगितलं की 3 आम्ही इच्छुक उमेदवार जरी असलो तरी 2 त्याच्यातले जे ते अत्यंत तरुण आहेत आणि त्यांच्यापेक्षा अनुभव मला जरा जास्त आहे. सहकारी संस्था असतील, काही असतील, तर मी दुसऱ्या याच्यात कॅटेगरीमध्ये उभा राहू शकत नाही. त्यांना ओबीसीचं संरक्षण आहे, इतर मागासवर्गाचं आरक्षण आलं तर भविष्यात त्यांना पक्ष कुठेही सामावून घेऊ शकतो. आणि म्हणून ती मागणी मी पक्षाकडे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे लावून धरली. आणि मग काय अचानक पक्षाचा निर्णय झाला की युती केली पाहिजे. आणि म्हणून ध्यानीमनी नसताना अचानक जसा एखाद्यावर आभाळ कोसळावं त्या पद्धतीने तो प्रसंग आला आणि युती झाली. युती झाली आणि मतदारसंघ म्हणजे पारोळा शहराची ही लोकनियुक्त नगराध्यक्षाची जागा पक्षश्रेष्ठींनी शिवसेनेला द्यायचं ठरवलं. पण मी पक्षाच्या या कृतीवरती, पक्षाच्या व्यासपीठावरती मागणी केली, आणि पक्षाच्या व्यासपीठावर मागणी केल्यानंतर सुद्धा पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय होता तो अंतिम होता. आणि त्याच्यामुळे मी तिथून निघालो. आणि असं असतं राहुल दादा, काम करताना जर एखादं स्वप्नभंग होत असेल तर त्यावेळेला थोडीशी नाराजी असते, भावनांचा काही वेळेला प्रसंग असतो. आणि म्हणून मी आता निवडणूक लढायची नाही कोणतीच, असं ठरवून मी घरी गेलो. आणि मग घरी गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होता. अचानक मोठा धक्का होता, कारण निवडणूक लढायची तर खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. 4-6 महिने अगोदरपासून खर्च, कारण निवडणुकांचं हे वास्तव आहे, खूप सारा खर्च असतो. कार्यक्रम केलेले होते, कार्यकर्त्यांचं संघटन होतं, मोठी फळी होती. आणि मग कार्यकर्त्यांचे मतं जाणून घ्यायला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. अनेक प्रतीक्षानंतर नगराध्यक्ष पदाची सोडत ही आपल्या बाजूने सुटली. या नगराध्यक्षाची निवडणूक लढावी याला आपला पारिवारिक संबंध पण आहे, एक भावनिक टच पण आपण त्याला म्हणू शकतो. पण आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक न लढवता पक्षाच्या काही निर्णयामुळे आपल्याला नगरसेवक या पदासाठी, तर याच्यात खंत, नाराजी कुठे जाणवते? खंत नक्की आहे, नाराजी होती, खंत आहे ती राहील. कारण शेवटी असं असतं की तुम्ही ज्या उद्देशाने
काम करता आणि ते उद्देश सफल होण्याची सर्व परिस्थिती अनुकूल असते, त्यावेळेला अचानक जर असा काही निर्णय झाला आणि आपण लढू शकलो नाही तर ती खंत तर आयुष्यभर राहील. पण नाराजी होती हा शब्द जो वापरला तो नाराजी कार्यकर्त्यांची होती, माझी सुद्धा होती. आणि मग मला या पक्षातून मी कसा बाहेर पडेल? पक्षांतर्गत विरोधक असतात, प्रतिस्पर्धी असतात, पण मी कॅमेऱ्यासमोर सांगतो की जेवढे कार्यकर्ते तेवढे सगळ्यांचं म्हणणं ऐकून तर घ्यावं लागतं. आणि प्रत्येकाला राजकारणात हो म्हणावं लागतं, नाही म्हणून चालत नाही. त्याच्यामुळे काही अफवा सुटल्या की चालले, समोर गेले, बैठक झाली. निश्चित माझ्या बैठका, आता असं आहे राजकारणाचा तो रिवाज आहे, एखादा माणूस उमेदवारी मागतोय आणि त्याची उमेदवारी जर कापली गेली तर त्याच्याकडे समोरचेही येतात आणि जे पक्षातले अंतर्गत विरोधक असतात, ज्यांना भविष्यामध्ये आपल्यापासून धोका आहे असं वाटतं, ते लोक अशी काही परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न करतात की आपण बाहेर गेलं पाहिजे तो पक्ष सोडून, म्हणजे त्यांची सोय व्यवस्थित होते. पण या नाराजीतून बंडखोरी करण्याचा विचार कधी मनात आला होता का? कारण की नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढावी याच्यासाठी तुम्ही भरपूर वाट बघितली, तर बंडखोरी करण्याचा कधी विचार आला होता? मी पक्षाच्या विचारधारेशी त्याचे एक कारण पण आहे, कारण की महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण त्यावेळेस अनुपस्थित होतात, अनेक लोकांना ते जाणवलं, तर त्या तिथे अनुपस्थित राहण्याचं कारण काय? नाही, सुरुवातीलाच मी सांगितलं की अचानक पक्षश्रेष्ठींचा फोन येतो की आपल्याला युती करायची आहे आणि आदल्या दिवशी आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची मुलाखत दिलेली आहे. तर ती संभ्रमाची अवस्था होती की हे नेमकं झालं केव्हा. आणि मग पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की प्रेस कॉन्फरन्सला या. तर मी पक्षाच्या व्यासपीठावर मागणी केली की कमीत कमी आमचं म्हणणं एका जागी अगोदर ऐकून घ्या. बंडखोरी करायचा विचारच नव्हता, पण आमचं म्हणणं अगोदर ऐकून घ्या म्हणून आदरणीय मंगेश दादांना विनंती केली. मी ज्या ठिकाणी आमदारांच्या कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स होते तिथे जायचं का नाही जायचं संबंध शहराला माहिती आहे. माझे काही मतभेद आहेत, मतभेद म्हणण्यापेक्षा काही अंशी मनभेद आहेत, खुल्या कॅमेऱ्यासमोर सांगतोय, कारण जे झालं ते सगळ्यांनी बघितलं पण त्याचा गैरअर्थ निघतोय. तर माझ्या मैत्रीमधला वाद आहे, माझ्या मैत्रीमधल्या वादाला काहींनी राजकीय स्वरूप दिलंय आणि परिस्थिती अनुरूप काही गोष्टी अशा घडतात की त्याच्यामुळे लोक ज्या अफवा पसरवतात त्या काही लोकांना खऱ्या वाटायला लागतात. पण मी मंगेश दादांना आदरणीय मोरे काकांच्या घरी जी आमची भाजपाची पहिली बैठक झाली प्रेस कॉन्फरन्स अगोदर, तिथं मी सांगितलं की अजूनही विचार करा. मग प्रयत्न करणं चुकीचं होतं का? पक्षाच्या व्यासपीठावर मी मागणी करतोय की अजूनही हा निर्णय चुकीचा आहे, आम्हाला संधी द्या वगैरे मी बोललो. पण ज्या वेळेला मंगेश दादांनी आणि गिरीश भाऊंनी हा निर्णय घेतला, गिरीश भाऊ असतील, मंगेश दादा असतील, हे आमचे नेते, त्यांच्या बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. राहिला भाग मंगेश दादांनी मला सांगितल्यानंतर तो निर्णय आम्ही सर्वांनी ऍक्सेप्ट केला आणि बाहेर निघाल्यानंतर मंगेश दादांनी मला विनंती केली. विनंती मी म्हणणार नाही, मला आदेशच केला एक प्रकारे. त्यांनी ते अत्यंत कार्यकर्त्यांना जवळ घेऊन प्रेमाने बोलतात म्हणून तो शब्द त्याचा गैरसमज नसावा. दादांनी सांगितलं की तुला तिथे यायचंय. मी दादांना सांगितलं की दादा, राजकारणाचा भाग वेगळा आहे, पण काही व्यावहारिक अडचणी आहेत ज्याच्यामुळे मी आत्ता तिथे येऊ शकत नाही, पण याचा अर्थ चुकीचा घेऊ नका असं दादांना सांगून मी घरी गेलो. मग पत्रकार परिषदेमध्ये जे झालं ते मला वाटतं तुम्ही पण होते. त्यांनी सांगितलं की नाराजी दूर करू. मग दुसऱ्या दिवशी जिल्हा अध्यक्ष माझ्या घरी आले. त्याच्या आधी एक बैठक झाली ज्याची बातमी गावामध्ये गेली की मंगेशांना बंडखोरी करताय दुसऱ्या पक्षाचा. तो विषयच नव्हता. काही काळ मनामध्ये उमेदवारी करावी हा कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे विचार होता. पण पुन्हा सांगतो की गिरीश भाऊ आणि मंगेश दादा यांच्या आदेशाच्या विरुद्ध जाणं याच्यासाठी मला योग्य वाटलं नाही. जे कारण कोणालाच माहित नाहीये की जेव्हा आता महिन्याभरापूर्वी जिल्हा सहकार आघाडी बनवली गेली, अत्यंत मातब्बर माणसाला डावलून त्यांनी माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला मंगेश दादांनी, गिरीश भाऊंनी आणि आमचे जिल्हा अध्यक्ष राधेश्यामजी चौधरी यांनी जिल्हा अध्यक्ष पद दिलं. तर ती खंत
डोक्यामध्ये तो विचार होता की आपण पक्षाच्या विचारधारेशी एवढी मोठी गद्दारी करू शकत नाही. आपल्याच पक्षातून 3 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. आता ही अंतर्गत स्पर्धा कुठे अडचणीची नाही ठरत का? हा चुकीचा संदेश समाजात जात नाही का? नाही, त्यांचा विचार काय असेल मला माहिती नाही, पण आम्ही पक्षाच्या व्यासपीठावर तिघांनी सांगितलं होतं की आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या. उरलेले 2 जण आम्ही ज्याला उमेदवारी दिली त्याचं काम करू, हे मी सांगितलं होतं, त्यांनीही सांगितलं होतं. त्याच्यामुळे बाहेरच्या ज्या चर्चा आहेत त्या चुकीच्या आहेत. बाहेर जे होतं, आता ठीक आहे ना, अंतर्गत स्पर्धा असू शकते ना राहुल दादा, की मला उमेदवारी मिळाली म्हणून, परंतु अत्यंत प्रामाणिकपणे जिल्हा अध्यक्षांना रोहन दादा, मी आणि गोविंदाबा आम्ही तिघांनी सांगितलं होतं की आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या. आणि आजही मी त्या गोष्टीवरती ठाम आहे की आमच्यामध्ये कोणतीही मतभेद असलेली स्पर्धा नव्हती, निकोप स्पर्धा होती की कोणाला तरी उमेदवारी मिळाली. बरं, भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपद निवडणूक लढवावी हा जास्त आनंद होता की भारतीय जनता पक्षाकडून मंगेश तांबेंनी उमेदवारी लढवावी हा जास्त आनंद? भारतीय जनता पार्टीने लोक नियुक्त नगराध्यक्षाची प्रत्येक निवडणूक लढवली. 2 वेळेला, एकदा जनसंघ म्हणून माझे वडील लढले, निवडून आले. एकदा मागचे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे करणदादा पवार तिकिटावर लढले, ते निवडून आले. आणि एकचदा युती झाली 2001ला. त्यावेळेला शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून गोविंदाबा पराभूत झाले. म्हणून माझा स्वतःचा समज असा आहे की या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा, भारतीय जनता पार्टीचा मतदार हा मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने ही जागा लढवावी. मग त्याच्यावरती मंगेश तांबे असो की आणखीन कोणी असो, पण भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असावा हा आनंद जास्त होता. बरोबर. पण आता ही निवडणूक पुन्हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुती लढणार आहे. आता तुमचा काय अंदाज? नाही, मी ही जी चर्चा आपण करतोय ही उमेदवारी आणि प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदरचे मत आहेत. ठीक आहे. आणि एकदा पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर त्या दोघांनी पटकन तिथं ते प्रेस कॉन्फरन्सला दिसले, मी दिसलो नाही. त्याचे कारण मी तुम्हाला सांगितले की त्याला काही कारण होते म्हणून मी गेलो नाही. पण पक्षाच्या चौकटी बाहेर जाण्याचा माझा कोणताही विचार त्या दिवशी पण नव्हता, आजही नाहीये, उद्याही नाहीये. राहिलं ते युती ज्या वेळेला जाहीर झाली, आत्ताच मी इथं आलो त्याच्या अगोदर म्हणजे 1.5 ते 2 वर्षानंतर मी आणि आमदार अमोल पाटील एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो. कुठलेही टोमणे किंवा काही असलेलं तिथं भाषण न करता दोघांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती कशी एकत्र आहे हे ठरवून नाही केलं आम्ही, कारण आम्ही एकमेकाशी बोलत नाही, जे लोकांना माहिती आहे त्याच्याप्रमाणे. पण उत्स्फूर्त मी जे बोललो ते युतीच्या संदर्भात बोललो, तेही जे बोलले ते युतीच्या संदर्भात बोलले. आमच्यातले मतभेद असतील तर ते आमच्या पुरता मर्यादित आहेत. त्याचा परिणाम या भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या या निवडणुकीवर होणार नाही. जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार भारतीय जनता पार्टी बरोबर उभे आहेत, युती म्हणून त्यांचं काम प्रामाणिकपणे आम्ही करू, आमचं काम ते प्रामाणिकपणे करतील, याच्यामध्ये कोणतीच शंका नाहीये. आणि त्याच्यामुळे उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे जे तेच जास्तीत जास्त या शहरात विजयी होतील, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही. अण्णासाहेब, नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवावी यासाठी तुमची पूर्ण तयारी झाली होती. असे कोणते मुद्दे होते की तुम्ही त्या मुद्द्यांवर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार होते? ते मुद्दे मला जाणून घ्यायचे. एक 3 ते 4 मोठे आहेत की एक तर आपला सातत्याने लोकांमध्ये असलेला जनसंपर्क. जनसंपर्काचं माध्यम काय आहे तर आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने धर्मावर आक्रमण होत आहे, म्हणून मला धर्म वाचवायचा असेल तर योग्य पक्ष असला पाहिजे, तो आपला आहे. योग्य विचारधारा असली पाहिजे, त्याचं अनुसरण आपण केलं पाहिजे, त्या विचारसरणीवर आपण काम करतोय. मग अशा काय गोष्टी आहे की ज्या धर्माला आडव्या येतील, म्हणून सत्संग झाला पाहिजे, मंदिरांमध्ये समाज प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजे, या माध्यमातून धर्माची जागृती झाली पाहिजे, धर्माचं रक्षण कसं होईल याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले. योग चांगला होता की भवानीगड सारखं एक मोठं काम आपल्या हातून झालं. आणि एवढं मोठं काम झालं की हे लोक सांगतील की पर्यटन स्थळ एक पारोळ्याचं निर्माण झालं.
आणि तिथं बसून राहिल्यामुळे अनेक जे लोक येतात शहरातले त्यांच्याशी थेट आपला जनसंपर्क राहिला. आणि हा संपर्क फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नव्हता, तर सत्संग असेल, कथा असेल, कीर्तन असेल, त्याच्या माध्यमातून आपण समाजाला योग्य दिशा, जे व्यसनाकडे गेलेली तरुण पिढी आहे त्यांना व्यसनापासून कसं दूर करता येईल हे केलेलं काम. आणि मग राहिलं की नगरपालिका माझ्या दृष्टीने काय राहुल दादा, वॉटर मीटर आणि गटार. लोकांना चांगलं पाणी मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, रोज मिळालं पाहिजे. रोज नाही मिळालं, शक्य नसेल तर निदान 2 दिवस आड मिळालं पाहिजे. म्हणून पाण्याची समस्या आजही माझ्या वार्डामध्ये मी स्वखर्चातून पाण्याची टाकी सुमारे 30,000 लिटरची बनवली, ज्याच्यावर दुष्काळाच्या काळात अनेक लोक म्हणजे जवळपास सगळं गाव पाणी भरत होतं. आणि ते काम आजही बंद नाही. शिवाय टँकरची सेवा मी जी 2006 साली सुरू केली आहे, आजही 2006 पासून 19 वर्ष अखंड, जसं पावसाळ्यात कावळ्याच्या छत्र्या उगवतात तसं काम नाही. जिथं मागेल त्याला पाणी आपण 19 वर्षापासून देतोय. लग्न समारंभ असतील, अडचणी असतील, त्याच्यामध्ये पाणी पुरवठा केला. गटारी निघाल्या नाही तर हा इतिहास आहे की आपण माणसं लावून गटारी काढून घेतल्या. हा इतिहास आहे की मी ज्या वेळेला निवडून आलो नगरसेवक म्हणून तो विरोधाच्या भूमिकेत मला बसावं लागलं. माझ्या वार्डामध्ये आत्ता प्रभाग 8 मध्ये त्याच्या 2006चे तर पत्नीच्या वेळेसचे खूप काम आहे, पण आत्ताचे मग ढापे स्वतः टाकले. छोट्या पाईपलाईन असतील तर लोक आहेत साक्षीला, वॉल बदलावायचे. नगरपालिकेच्या भरोश्यावर राहिलो नाही, कारण शहकाटशहाचं राजकारण असतं. म्हणून लाईट मागितले तर अगदी साईबाबा नगर असेल, तुमचा मेहतरवाडा असेल, महावीर नगर असेल, जो माझा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये स्वखर्चातून लाईट दिले, वायर दिली, पोलवरती खांब दिले. आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न जो होता, मला वाटतं की ज्याच्यामुळे माझी नगराध्यक्ष पदाची दावेदारी अधिक बळकट झाली, सगळ्या प्रकारची कामं होते. पण राहुलला गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी संबंध शहराला माहिती आहे की आमच्या त्या बॉडीच्या काळात शेवटी पारोळा शहराला घरपट्टी ही काहीतरी गुगल मॅपिंग वगैरे करून, म्हणजे ज्याला 200 रुपये घरपट्टी असेल त्याला 2 ते 3 हजार घरपट्टी, ज्याला 2000 असेल त्याला 50-50 हजार रुपये घरपट्टी, बखळ प्लॉटला म्हणजे जो घरपट्टीचा एक प्रकारे जिझिया कर लावला गेला त्याच्या विरुद्ध. आणि मी तेच सांगतोय की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी का लढायचं ठरवलं की आतापर्यंत जे नगराध्यक्ष झाले, मग 15 दिवस जरी पाणी आलं नाही तर तुम्ही कोणी आवाज या. मला खरं जनतेचं कौतुक करायचंय पारोळ्याच्या, की पारोळ्याची जनता जेवढी सहनशील आहे तेवढं कोणीच सहनशील नाही. 15 दिवस पाणी आलं नाही तरी कोणी कोणाला जाब विचारू शकत नाही. आणि मग मी लोकांना म्हणत होतो की तुम्ही मला अर्ध्या रात्री उठवू शकतात. मी वैकुंठ रथाची सेवा, ॲम्ब्युलन्सची सेवा, रुग्णवाहिकेची, मला अर्ध्या रात्री लोक उठवू शकतात. आणि म्हणून त्या घरपट्टीच्या प्रसंगाच्या वेळेला सुद्धा असंच झालं. जनता तर सोडा, पण मी इथे दाव्याने सांगतो, आता मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा उमेदवार आहे, पण त्या काळची परिस्थिती जी खरी आहे, एकाही लोकप्रतिनिधीने किंवा कोणी त्या घरपट्टीच्या विरुद्ध आवाज उठवला नाही. काही जणांनी जाऊन निवेदन दिले, पण मुळात ती प्रक्रिया जी होती ती बंद पाडण्यासाठी प्रशासक राजवट असल्यामुळे जिल्हाधिकारी, DMA ऑफिस, नगर विकास संचालनालय आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तो आवाज उठवल्याशिवाय ती घरपट्टी लोकांची आणि व्यापाऱ्यांचा जो गाळ्याचा डबलचा प्रश्न होता, भाडं डबल करून टाकलं होतं. आपण स्वतः स्वखर्चाने, ते व्यापारी सुद्धा बांधव सांगतील, घरपट्टी ज्यांच्या ते काम होतं त्या लोक सांगतील, स्वखर्चाने आपण औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो. आमदार आबासाहेब त्यावेळेला होते, मी शिवसेनेचा त्या शहर प्रमुख होतो. तिथे माझा COचा आणि तो एक कर निरीक्षक होता, आता बदलून गेला तो. म्हणजे जनतेला वेठीला धरायचं, घरपट्टीचा विषय कमी करायचा नाही, म्हणजे पुढच्या निवडणुकीत त्याच्यावर बोट ठेवून आपल्याला लोक मतं देतील. पण मी म्हटलं की लोकांना आपण वेठीला धरू शकत नाही. आणि म्हणून त्यावेळेला मी, मुख्यमंत्री आले, त्यांना निवेदन दिलं. त्यावेळेला मग मला 89 पण मदत केली. त्याच्यानंतर मी आबासाहेबांना विनंती केली की आबा, हा लोकांवर अन्याय होतोय. आणि सगळं आबांना पटवून दिल्यानंतर
मग आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांकडे जे अपील दाखल करावं लागतं ते अपील दाखल केलं आणि ते अपील दाखल केल्यानंतर सातत्याने मुंबईच्या 3 ते 4 फेऱ्या करून ती स्थगिती घेतली. कायद्यातल्या त्या तरतुदीचा अभ्यास केला की जोपर्यंत या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची निवड होत नाही, नवीन बॉडी येत नाही, तोपर्यंत जुनी घरपट्टी कायम राहील असा ऐतिहासिक निर्णय आपण करून आणला. आणि त्यावेळेला लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो आजही कायम आहे. फक्त एवढंच आहे की आता मी नगराध्यक्षाचा उमेदवार नाहीये पदाचा, पण मी महायुतीचा घटक आहे म्हणून त्या मुद्द्यावर महायुतीसाठी मी मत मागू शकतो. पारोळा शहराच्या मुख्य 3 समस्या कोणत्या? सर्वात मोठी समस्या पारोळा शहराची रस्ते, गटारी, पाणी पुरवठा सर्वात मुख्य. पाईपलाईनचे कामं सुरू आहेत, पण ठीक आहे, ज्या वेळेला कामं सुरू असतात त्यावेळेला रस्त्याच्या अडचणी येतील, तोडफोड होईल, परंतु ज्या पद्धतीने नगरपालिकेचं प्रशासन त्याच्यावरती काम करतं, मग आपल्याला टीका करायची म्हणून आपण कोणावर टीका करू शकत नाही. पण नगरपालिकेची प्रशासक राजवट जी होती, त्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे 4 वर्षापासून लोकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्याचं कारणच आहे की योग्य लोकप्रतिनिधी तिथे नाही आहेत. आणि म्हणून आत्ताही जनतेला काय सांगणार आहे मी की लोक म्हणतात 3 समस्या तुम्ही अगोदर विचारला, पाणी पुरवठा आहे, रस्ते, गटारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्याच्या समस्या. कारण हे रोगांचा जो प्रादुर्भाव होतो तो स्वच्छता नसल्यामुळे. आणि तुम्ही आजूबाजूच्या शहरांकडे बघितलं, पारोळ्याकडे बघितलं तर पारोळा अत्यंत घाणेरडा ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या पाणी, आरोग्य आणि रस्ते, गटारी, मी अगोदरच बोललो वॉटर मीटर, गटार, तर या 3 मुख्य समस्या आहेत. आणि म्हणून त्या जर करायच्या असतील तर चांगले लोकप्रतिनिधी सभागृहात असले पाहिजे. अण्णासाहेब, आपलं जसं सामाजिक काम आहे, राजकीय काम आहे, तसं आध्यात्मिक क्षेत्रातही आपलं मोठं काम आहे. मला वाटतं आपण कथा आणि या सर्व गोष्टीवर आहेत, तर ही सांगड कशी घालतात? म्हणजे राजकीय व्यक्ती मग आध्यात्मिक, म्हणजे ही सांगड ही कशी शक्य होते? नाही, अध्यात्मच आपल्याला मुळात शिकवतं की 24 तासापैकी एक भाग, 24 तासातला एक भाग 10 पैकी 1, म्हणजे एक हिस्सा हा समाजासाठी, अध्यात्मासाठी, देवासाठी 2.40 म्हणजे 2.5 तास माझ्या हिशोबाने येतात. आणि हे सगळ्यांना सांगतो 2.5 तास आपण धर्मासाठी, देशासाठी आणि देवासाठी दिला पाहिजे. त्याच्यातून मी सुरुवात केली. मग मी पुराण असेल, रामकथा असेल, भागवत असेल, देवी भागवत असेल, या कथा करतो. या कथा करताना एक राजकीय व्यक्ती म्हणून मला काहीच अडचणी याच्यासाठी येत नाही. मुळात माझी विचारधारा हिंदू धर्माची. मी जरी माझ्या नाईलाजाने कुठे असलो तरी दाखवण्यासाठी मी हिंदू नाही, तर माझ्या रक्तातच हिंदुत्व आहे आणि हीच भूमिका माझी आहे. त्याच्यामुळे लोकांनी आपल्या व्यस्त याच्यातून 2 तास निदान याच्यासाठी जर काढले तर माणूस हा धर्मासाठी जर 2 तास देईल तर आपोआप धर्म वाढेल, ही भावना आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण काम करतोय. त्याच्यामध्ये आपला स्वार्थही नाहीये. कथा करताना आपण पैसेही घेत नाही, त्याच्यातून व्यसनमुक्ती होते. आणि एक चांगला मेसेज या निमित्ताने धर्माचा लोकांमध्ये जातोय, धर्माविषयी जागृती होते. आता आपण नगरसेवक म्हणून लढतायत, जनतेचा कौल मिळाला तर आपण सभागृहात आहात. तर सभागृहात जाऊन नवीन काही उपक्रम राबवायचे आहेत किंवा काही नवीन कामं तुम्हाला असं वाटतं की नगरपालिकेत जाऊन करायचे आहेत, अशा काही उपक्रमांची यादी तुमच्याकडे आहे? योगायोगाने चांगली उमेदवारांची सांगड आहे. त्याच्यामुळे जर सभागृहामध्ये जनतेचा आशीर्वाद मिळाला, महायुतीच्या माध्यमातून आम्ही जर गेलो तर हे जे आता आमचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत मी नगरसेवक म्हणून काम केलंय. त्यांचंही त्या काळामध्ये आमचं बोलणं झालं, पण दुर्दैवाने त्यांना संधी मिळाली नाही पुढे. म्हणून या शहरामध्ये जो पूर्वीचा नगरपालिकेचा दवाखाना होता, कारण आजही आरोग्याच्या समस्या मोठ्या आहे आणि गरिबाला तो दवाखान्याचा खर्च परवडत नाही, तर माझी टॉप प्रायोरिटी ही असेल सभागृहामध्ये गेलो. रस्ते, पाणी, गटार, स्वच्छता हे तर करायलाच पाहिजे, तर प्राथमिक कर्तव्य आहे नगरपालिकेचं. पण जो बंद पडलेला दवाखाना आहे तो दवाखाना सुरू होऊन गरिबांना नगरपालिकेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळाले पाहिजे. कारण आता आयुष्यमान भारत मधून जर सगळं गरिबाला मिळतं तर तुम्ही खासगी दवाखान्यामध्ये जाऊन त्या सुविधा घेण्यापेक्षा त्या नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये एका ठिकाणी करता येतील का? कारण आता कुठेही एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफीचे सेंटर होत आहेत, तर नगरपालिकेला या गोष्टी सहज शक्य असं मला वाटतं.
आणि ते प्राधान्य असेल. त्याचबरोबर मग स्वच्छता, रस्ते, गटारी, पाणी या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देण्याचा आपला प्रयत्न राहील. एक शेवटचा प्रश्न, आमच्या दर्शकांना या पॉडकास्टच्या माध्यमातून काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? चांगला उपक्रम आहे, सर्वांना बोलवा आणि जनतेला मी विनंती करेन की विचारधारा त्या माणसाची कशी आहे. तुमचा जो प्रयत्न आहे की तुम्ही शहराच्या विकासासाठी हा कार्यक्रम सुरू केला, शहराच्या भल्यासाठी करताय, की जे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे ते कसे असले पाहिजे हा संदेश देण्याचा तुमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तो लोकांनी सुद्धा हा नुसता कार्यक्रम फॉलोअर्सनी, माझे जे फॉलोअर्स त्यांनी बघा आमचा कार्यक्रम कसा झाला हे न करता खरोखर कोण आपल्या या नगरपालिकेमध्ये जाऊन चांगला नगरसेवक, चांगला नगराध्यक्ष होऊ शकतो याची तुलना करा. निश्चितपणे ते महायुतीकडे तसे चांगले उमेदवार आहेत. आणि म्हणून या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण केलेला हा उपक्रम जो आहे त्याला शुभेच्छा देत असताना लोकांना विनंती करेल की सर्वांनी महायुतीच्या मागे राहावं आणि ज्या ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल, शिवसेनेचा उमेदवार असेल त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. कारण शहरामध्ये समस्या खूप आहे. 4 वर्षापासून प्रशासक राजवट आहे. योगायोगाने आमदार महायुतीचे आहेत, राज्य सरकार महायुतीचं आहे आणि वरती सुद्धा केंद्रात सरकार आपलंच आहे. त्याच्यामुळे निधी, कारण राजकारण असतं, निधी यायला अडचणी येतात, तर ती अडचण नाहीये. त्यामुळे ही सुवर्ण संधी पहिल्यांदा आली आहे. तिचा मी माझा वैयक्तिक इच्छापूर्ती झाली नाही म्हणून स्वार्थी विचार आणि कुत्सित विचार ठेवणार नाही. हिचा फायदा लोकांनी घ्यावा एवढीच विनंती करतो. आपण बोलवलं, संधी दिली आपल्याशी, जनतेशी आपल्या माध्यमातून संवाद साधायचा, म्हणून आपले आभार. धन्यवाद. तर आपण बोलत होतो श्री मंगेश सुधाकरजी तांबे यांच्या सोबत, जे आपला उमेदवारी अर्ज नगरसेवक या पदासाठी दाखल करतायत. त्यांच्या भावी वाटचालीस आपण त्यांना शुभेच्छा देऊया. रुद्र सिनेमॅटिक प्रेझेंट टीम ढिलपेच्या पॉलिटिकल पॉडकास्टवर आपण इथे आलात त्यासाठी त्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद.